कामगार मोर्चा महाराष्ट्र प्रदेश यांच्या अंतर्गत आज जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे। भारतीय कामगार मोर्चा महाराष्ट्र प्रदेशचे आहे। कष्टकरी बांधकाम कामगारांचे अटल आवास योजनेअंतर्गत घरकुल योजनेची रक्कम बांधकाम कामगारांना मिळावी यासाठी यांनी या ठिकाणी हे आंदोलन केलेलं आहे। तर या आंदोलनाची दिशा पुढील कशा पद्धतीची असेल आणि यासाठी आतापर्यंत काय प्रयत्न केले गेलेत हे आपण अनुप वाडेकर यांच्याकडून जाणून घेऊया। सर नमस्ते। नमस्कार मॅडम। हे जे आपण बांधकाम कामगारांचे जे म्हणजे योजनेअंतर्गत मंजूर झालेला जी रक्कम आहे तर ते मिळण्याबाबत आपण आंदोलन केलेलं आहे। तर याच्या आधी आपण अशा प्रकारचं कुठलं आंदोलन केलं होतं आणि दुसरं म्हणजे या आंदोलनाची पुढची दिशा आपली काय असेल? या आधी मी आंदोलन केलेलं होतं की बांधकाम कामगारांच्या पाल्यांची शिष्यवृत्ती ही आजपर्यंत मिळालेली नाही आहे। 2024 चे अर्ज अजून पेंडिंग आहे, 2025 चे अर्ज पेंडिंग आहे। आज मार्च महिना उलटत आला तरी त्या बांधकाम कामगारांच्या पाल्याची शिष्यवृत्ती मंजूर झालेली नाही आणि शिष्यवृत्तीचं काम मंजूर पेंडिंग मध्ये आहे। तसंच बांधकाम कामगारांना भांडी आणि पेटीचा लाभ सोडला तर कोणताही लाभ या ठिकाणी मिळत नाही आहे। तसंच अटल आवास योजनेचा लाभ हा कामगार मंत्री सुरेशचंद्रजी खाडे असताना त्यांनी घोषणा केलेली होती की अटल आवास योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना घरकुल मंजूर करून देतो आणि त्यांची जी रक्कम आहे ती त्यांना सोयीस्कररित्या त्यांच्या खात्यावरती जमा करतो। या गोष्टीला जवळजवळ 3 वर्ष झाले उलटलेली आहेत व वारंवार मी निवेदन दिलेले आहेत। वारंवार कामगार सचिव मुंबई आहेत त्यांच्याशी भेटलो आहे। कामगार मंत्री आपले आकाशजी फुंडकर साहेब आहेत त्यांच्याशीही चर्चा झालेली आहे। आयुक्त साहेब असून दे आपले मुजवर साहेब आहेत त्यांच्याशीही चर्चा झालेली आहे, परंतु आजपर्यंत बांधकाम कामगारांचे अर्ज मंजूर झालेले नाही आहेत आणि त्यांच्या खात्यावरती रक्कम जमा झालेली नाही। ही एक शोकांतिका आहे। इतर लाभ म्हणजे भांडी आणि पेटी हे टेंडर पद्धतीने असल्यामुळे मंजूर होतात का आणि लोकांची नोंदणी मंजूर होऊन त्या लोकांना लाभ दिले जातात का, हा प्रश्न माझ्या मनामध्ये सतत भेडसावत आहे आणि बरेच पुरावे माझ्याकडे आहेत। पूर्वी मध्यान्ह भोजन योजना ही त्यांनी काढलेली होती। त्या मध्यान्ह भोजनामध्ये भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला होता। त्यानंतर त्यांनी आणखीन योजना काढलेली होती की लोकांना RPL ट्रेनिंग ही एक योजना काढलेली होती। त्या योजनेअंतर्गत RPLचं ट्रेनिंग झालंय, परंतु आजपर्यंत त्या कामगारांच्या खात्यावरती ठरलेली 15-15 दिवस माणसं 8-8 तास एकाच जागी बसून ट्रेनिंग घेत होते, पण त्या ट्रेनिंग त्यांचं रोजगार पण बुडलेला होता आणि त्या ट्रेनिंगचे पैसेही त्या बांधकाम कामगारांच्या खात्यावरती आजपर्यंत जमा झालेले नाही। ही देखील शोकांतिका आहे। हजारो करोडो रुपये रक्कम या बांधकाम कामगार मंडळाकडे पडून आहे, परंतु कष्टकरी बांधकाम कामगार आहे त्याला त्या योजनेचा लाभ मिळत नाही, ही शोकांतिका आहे। तसंच बांधकाम कामगारांच्या घरकुलाची योजना ही मंजूर करून तातडीने त्यांच्या खात्यावरती रक्कम जी ठरलेली आहे ती जमा करावी यासाठी मी या ठिकाणी माझ्या जीवाचं काय बरं वाईट झालं तरी चालेल, पण मी लास्ट पर्यंत कामगारांच्या हितासाठी लढत राहणार आहे। मी असंच अमरण उपोषण चालू ठेवणार आहे। या ठिकाणी कष्टकरी बांधकाम कामगारांच्या बऱ्याच योजना आतापर्यंत निघालेल्या आहेत, पोहोचलेला नाही, ही एक शोकांतिका अनुप वाडेकर यांनी या ठिकाणी नुकतीच व्यक्त केलेली आहे आणि बांधकाम कामगारांच्या ती त्यांनी इथं आता व्यक्त केलेली आहे आणि त्यांच्यासाठी जीवाचं स्वतःच्या बरं वाईट झालं तरी हरकत नाही, आपण आता इथून पुढे पाहू। धन्यवाद।